सोमवारच्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये काय लेवल बनतात ते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, ब्रेकआउट लेवल कुठून बघायला मिळू शकते आणि संपूर्ण दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, याचं संपूर्ण ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि चार्टवरती खूप इंटरेस्टिंग पॅटर्न बनलेला आहे, त्याचं देखील एक्सप्लेन आपण करणार आहोत. आणि मार्केटचा मोमेंटम हा एक स्ट्रॉंग बाजूने जाताना दिसतोय. आता ती स्ट्रॉंग बाजू कोणती आहे हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. सोमवारचा ॲनालिसिस करण्यापूर्वी आज म्हणजे शुक्रवारच्या दिवशी मार्केटनी कोणती प्रायझॅक्शन दाखवली, कशा पद्धतीचा चार्ट पॅटर्न तयार केला हे स्क्रीनवरती आपण समजून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मार्केटमध्ये काम करायचा विचार करत असाल, तुम्ही जर नवीन असाल तर मार्केटमध्ये एज्युकेशन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती जर तुमच्याकडे नसेल किंवा त्याची शिकण्याची तुमची जर तयारी नसेल तर हे मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. कारण की मार्केट हे खूप अवघड आहे. मार्केटमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस येत राहतात आणि त्या चॅलेंजला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे मार्केटचं पुरेपूर नॉलेज असणं गरजेचं आहे. लास्ट म्हणजेच जो कालचा गुरुवार होता त्याच्यामध्ये जी सेन्सेक्सची एक्सपायरी होती त्याच्यामध्ये शेवटला अशा पद्धतीचा मोमेंटम आला होता, त्याच्यावरती खूप लोकांचे क्वेश्चन होते की सर CAS म्हणजे जो काही क्लोजिंग ऑप्शन सेशन आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, याच्यावरती खूप लोकांचे क्वेश्चन होते. परंतु 3 ऑगस्टला CS आला होता, म्हणजे क्लोजिंग ऑप्शन सेशन आला होता. त्याच वेळेस आपण समजून घेतलं होतं, मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील त्याच्यावरती चर्चा केली होती की मार्केट रेग्युलर पद्धतीने कुठल्या टायमिंगमध्ये चालतंय, 9:15 ते 3 वाजेपर्यंत हा जो मार्केटचा टाईम आहे ना, याच्यामध्ये मार्केट नॉर्मल पद्धतीने चालतं. म्हणजे मार्केटची जी मुवमेंटम आहे ती नॉर्मल असते, परत त्याचबरोबर मार्केटचे जे प्रीमियम असतात ती नॉर्मल असते. आता तुम्ही जर ज्या ठिकाणी मार्केटचं बिहेवियर हे समजत नाही किंवा मार्केट वेगळ्या पद्धतीने चालतं, तुम्हाला जर तिथंच काम करायची इच्छा असेल तर त्याला तर कोण काय करणार आहे. मग ह्या गोष्टी नॉलेजच्या आहे की मार्केटचा मोमेंटम रेग्युलर कुठल्या वेळेत चालतो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लोक काय करतात, लोक मुद्दामून 3:15 3:20ची वाट बघत बसतात, कारण की त्यांना व्यवस्थित मार्केटचं नॉलेजच नाहीये. शॉर्टकट ज्या लोकांना सवय लागलेला आहे ना ते त्या वेळेची वाट बघतात. परंतु नेहमी लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, ज्याच्याकडे चांगलं स्किल आहे, ज्याला मार्केटचा चांगला एक्सपिरियन्स आहे, तोच व्यक्ती मार्केटमध्ये व्यवस्थित काम करू शकतो. आणि ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत ना, त्यांनी एकतर ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्यात, त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस करावी आणि त्याच्यानंतर मार्केट करायचे नाही करायचे हा त्याच्यानंतरचा प्रश्न झाला. ह्याचा त्याचे रील्स बघून शेजारचा करतोय, पाजारचा करतोय, हा मित्र करतोय, तो मित्र करतोय, हे बघून जर तुम्ही मार्केटमध्ये काम करण्याचा विचार करत असाल ना तर पहिला ब्रेक मारा. आणि तुम्ही ज्याला बघून मार्केटमध्ये काम करण्याची इच्छा तुमची तयार होती ना, जाऊन त्याला आधी विचारा की बाबा खरंच तू ह्या मार्केटमध्ये काम करतोय, परंतु तू कशा पद्धतीने करतोय. कारण की काय आहे की लोक ज्यावेळेस मार्केट करतात ना त्यावेळेस रिॲलिटी मार्केटची सांगत नाही, परंतु एखादा व्यक्ती खूप वर्षापासून ती गोष्ट करतोय आणि तुम्ही ती गोष्ट बघताय आणि त्याच्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने तो काम करतोय, तर त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही विचारात घेतला पाहिजे. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझा ॲनालिसिस बघताय, ओके, तर 2014 पासनं ते 2026 पर्यंत साधारण 12 वर्ष झालं मी या मार्केटमध्ये काम करतोय. आणि पहिले 4 ते 5 वर्ष इतके कठीण असतात की ते विचारायलाच नको. ओके, आता त्यावेळेसचा काळ थोडासा 12-13 वर्षापूर्वीचा काळ थोडासा स्लो होता. स्लो म्हणजे काय की मार्केटमध्ये इतकी जागृती नव्हती. अभ्यास हा स्वतःला करावा लागत होता आणि आजही अभ्यास स्वतःनेच करणं गरजेचं आहे. म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत जिकडनं मार्केट आपल्याला शिकायला व्यवस्थित पद्धतीने मिळू शकतं,
त्या मागच्या 14-15 वर्षापूर्वी त्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे शिकणं पण त्यावेळेस अवघड होतं आणि त्यावेळेस शिक्षणाला लोक महत्त्व देत होते. पण आता काय झालंय की रील स्क्रोल करता करता ह्याने असं केलंय, त्याने तसं केलंय, हे करता आता हा सगळं गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि मी तुम्हाला नेहमी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जर काम करायचं असेल तर याचं प्रॉपर नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण की त्यावरती खूप साऱ्या लोकांचे कमेंट क्वेश्चन असतातच आणि प्रत्येक व्हिडिओमधनं त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत असतो. आता आज जरी बघितलं तर आज मार्केटमध्ये 2 सुंदर प्रायजेक्शन इकडे बघायला मिळाले होते आणि त्या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर मग तुमचा अभ्यास आहे तो व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. अजूनही त्यामध्ये अपग्रेड व्हायचा प्रयत्न करत जावा. परंतु जर काही लोकांना समजलं नसेल तर थांबा. तुमचा अभ्यास कच्चा आहे आणि इथे शॉर्टकट नाही आहे. ओके, तो ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल तर, किंवा तुम्ही मार्केटमध्ये काम जरी करत असाल तर. ओके, कारण की काय होतं की मग लोक ह्याचे त्याचे सोशल मीडिया बघतात, ह्याच्या त्याच्या गोष्टी बघतात, त्याच्यावरती काही निगेटिव्ह गोष्टी, काही पॉझिटिव्ह गोष्टी, दोन्ही गोष्टी असतात. काही लोक स्वतःचा खराब एक्सपिरियन्स देखील शेअर करतात. तो खराब एक्सपिरियन्स देखील बघणं गरजेचं आहे, कारण की त्यातनं देखील आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. ओके, तर आय होप तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मी ॲनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते ह्या तुम्हाला व्यवस्थित समजत असतील. आता येऊया चार्टवरती. इकडे जर बघितलं तर निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. कालचा थंबनेल तुम्ही बघितला असेल तर आपण बघितलं होतं की मार्केट थोडंसं बुलिश प्रायजेक्शन दाखवू शकतो. मार्केटने सेकंड हाफमध्ये एक बुलिश प्रायजेक्शन दाखवली, परंतु त्याच्या आधी मार्केटने एक चॅनल तयार केला. चॅनलच्या ब्रेकडाऊन नंतर मार्केटने नेगेटिव्ह मोमेंटम देखील दाखवली. मग ही जी प्रायजेक्शन होती, तर तुम्हाला प्रायजेक्शनचं व्यवस्थित नॉलेज आहे तर ही मोमेंटम तुम्हाला समजले असणार आहे. त्याच्यानंतर इकडे एक इन्व्हर्टेड हिडन, थोडासा कप अँड हँडल अशा पद्धतीचं पॅटर्न. परंतु काय होतं की सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये काय होतं, यानंतरच्या मोमेंटम जो असतो ना तिकडे रिस्क फॅक्टर हाय असतो आणि तिकडे CS फॅक्टर जागा होतो. ओके, CS फॅक्टर. त्यामुळे सेकंड हाफचा जो एंड मोमेंटम असतो ना तो रिस्की आहे. ती रिस्क तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, आणि खूप लोकांचे हे देखील क्वेश्चन असतात की शिकायला कुठनं पाहिजे. आता बघा, रोज लोक नवीन लोक सबस्क्राईब करत असतात, रोज नवीन लोक जॉईन होत असतात. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही 2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 1 वर्षापासून ॲनालिसिस व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटतं की सर तुम्ही हे रोज गोष्टी का सांगता. तर याच्या मागे हे समजून घ्या की काही लोक नव्याने जॉईन होत असतात, त्यांना हे अवेअरनेस माहिती असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही थोडं स्किप करू शकता. आणि तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स सांगा ना. जे लोक 1-2 वर्ष झालं मार्केटमध्ये आहेत, तुम्ही देखील कमेंटमधनं लोकांना सांगायला पाहिजे की याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कसा आहे. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करताय, सेल्फिश होऊ नका. जे पण काही रिॲलिटी आहे ती लोकांसमोर मांडा. कारण की काय असतं की याच्यामध्ये लोक खूप आशेने येतात, खूप इच्छा घेऊन येतात, परंतु ज्यावेळेस त्यांना रिॲलिटी समजते ना त्यावेळेस खूप वेळ झालेला असतो आणि तो वेळ रिव्हर्स नाही घेऊ शकत आपण. तर त्यांना आधीच गोष्टी सांगायचा प्रयत्न करा. हे तुमचं देखील तितकंच काम आहे. त्यामुळे कमेंटमध्ये आवर्जून सांगा एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सांगा. तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये मला दिसले पाहिजे. तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हा माझा एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स लोकांनी वाचायला पाहिजे. तशा पद्धतीने कमेंट करा. ओके, मला माहिती आहे आजचा वेळ थोडासा मोठा होणार, पण तू उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे शनिवार रविवारची. परंतु तुमच्यामुळे जर कोणाचं एवढंसं जरी चांगलं होणार असेल तर ते होऊ द्या, पुण्य लागून तुम्हाला त्याचं. ओके, आणि ज्यांना ही बगबग फालतूगिरी वाटते ना बाबा, त्याच्यासाठी हे नाहीये. तू बिंदास सोडून जाऊ शकतो हा चॅनल. ओके, सो सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि खूप लोकांचं हे असतं की कुठे शिकायला पाहिजे, तर त्याच्यासाठी सुंदर असा प्रायजेक्शन आणि सेटलमेंटचा कोर्स आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेला आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी प्रायजेक्शन रिलेटेड आहेत, माइंडसेट रिलेटेड आहेत, सायकोलॉजी रिलेटेड आहेत. तिकडे तुम्ही जाऊन जॉईन करून ते बघू शकता. एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा नक्की मार्केट आहे काय, त्यातनं आपल्याला कशा पद्धतीने काम करता आलं पाहिजे.
तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण मार्केटमध्ये काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. ओके. आणि कुठलंही काम करताना त्याच्या अगोदर त्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही विदाऊट नॉलेज जर आले ना आणि ह्या दलदलमध्ये जर तुम्ही फसले ना, यातनं बाहेर निघणं खूप कठीण आहे, खूप अवघड आहे. त्यामुळे जे पण लाईफमध्ये जे पण तुम्हाला करायचं आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला आधी त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ती गोष्ट तुमच्यासाठी बनली आहे, नाही बनली हे देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही बघता तुमचे काही मित्र असतील जे काही इंजिनियर होतात, काही डॉक्टर होतात, म्हणजे डिग्री कुठल्या तरी वेगळ्या सेक्टरमध्ये घेतात, परंतु काम कुठल्या तरी वेगळ्या सेक्टरमध्ये करतात. का करत असतील तसं? कारण त्यांना समजतं की बाबा हे आपल्यासाठी नाहीये किंवा हे माझ्या नेचरला सूट होत नाहीये. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. फक्त इमोशनली होऊन फक्त आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, मग हा एक शॉर्टकट आहे, असा माइंडसेटमध्ये विचार नका ठेवू. हा शॉर्टकट नाही, हा सगळ्यात मोठा लॉंगकट आहे. तर त्या गोष्टींचा नक्की विचार करा. आणि खूप लोकांना प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंग कोर्स म्हणजे डिस्क्रिप्शन समजत नाही, पिन कमेंट समजत नाही. मी 1 मिनिटामध्ये तुम्हाला दाखवतो. हा आपला यूट्यूब चॅनल आहे. रिसेंटली कुठल्याही व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ ओपन होईल आणि व्हिडिओच्या खाली ते मोरमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बघायला मिळते. ओके. डिस्क्रिप्शनवरती तुम्ही बघितलं, डिस्क्रिप्शन ओपन केलं तर इथं तुम्हाला बघायला मिळते प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स आणि त्याच्या पुढे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंग कोर्सची लिंक आहे. त्याच्या खाली जर बघितलं तर टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आहे. टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करू शकता अजून लर्निंगच्या गोष्टी समजून घेण्यासाठी. आणि याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ओके. हे पेज ओपन केल्यावरती खाली जर आलं तर तुम्हाला इकडे काय बघायला मिळते, इकडनं तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके. इकडनं जॉईन झाल्यानंतर काय तुम्हाला मिळणार, इकडे 19 व्हिडिओ आहेत लेसनचे. ओके. बरं, इकडे जॉईन केल्यानंतर लगेच तुमच्या मेलवरती तुम्हाला ह्या कोर्सचा ॲक्सेस मिळून जाईल. तुम्ही 19 व्हिडिओ लगेच बघायला सुरुवात करू शकता आणि त्याचा कालावधी आहे 1 वर्षाचा. 1 वर्षामध्ये तुम्ही मल्टिपल टाईम कितीही वेळा व्हिडिओ बघू शकता. लँग्वेज आहे ती मराठी आहे आणि हा पूर्ण सिलेबस आहे. एकदा सिलेबस पण समजून घ्या, बघून घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कस्टमर सपोर्ट. काही तुमचे क्वेश्चन असेल तर इकडे टेलिग्रामची ID देखील दिलेली आहे, तिकडे DM करू शकता. ओके. येऊया चार्टवरती. आता चार्टकडे बघायचं जर बघितलं आपण चार्टकडे तर सगळ्या लेवल मी एकदा रिमूव्ह करते आणि 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण गेलो तर चार्ट इकडनं आपल्याला काहीसा बुलिश होताना दिसतोय. आणि कालच्या थंबनेलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तिकडे बघा, इकडे उद्या बिग रिव्हर्सल. ओके. असा काहीसा थंबनेल होता आणि त्याची सुरुवात आपल्याला इकडे चार्टवरती पण बघायला मिळते. आता आजची जर क्लोजिंग बघितली तर 24,175ला आहे. ओके. थोडेसे लेवल आपण आधी मार्क करूया. लो जर बघितलं तर 24,076ला आहे. म्हणजे ह्या रेंजमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलं आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती ही काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन आहे. ओके. बुलिश प्राइस ॲक्शन आहे. आता इकडे जर बघितलं तर इकडे ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. ती ट्रेंड लाईन आपण आधी मार्क करूया. ही लेवल मार्क केली आणि ही लेवल मार्क केली. त्याच्या आतमध्ये पण काही लेवल होत्या, परंतु या 2 लेवल आपल्याला इथे स्ट्रॉंगली बघायला मिळतात. स्ट्रॉंगली काय बोलते, हा हाय होता आणि हा देखील स्विंग हाय आहे. ओके. आता इकडे जर बघितलं तर इकडे इतका स्पेस इकडे आपल्याला बघायला मिळतोय आणि या लेवलवरनं मार्केटनी आधी देखील म्हणजे डेली टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण तर या लेवलवरनं मार्केटने आधी देखील मोमेंटम दाखवलेले आहेत. बुलिश, इकडनं पण छोटेसे बुलिश मोमेंटम, इकडनं पण छोटेसे बुलिश मोमेंटम. ओके. तर आत्ता जर बघितलं तर मार्केटमध्ये इकडे एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. ओके. तर त्या ट्रेंड लाईनवरती मार्केट आलंय. एक मोठा ब्रेकआउट अपेक्षित आहे, परंतु त्याच्यासाठी लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. ओके. आता कारण की आत्ता ह्या ज्या 2 कॅन्डल बघितल्या ना, ह्या 2 कॅन्डल म्हणजे ही एक कॅन्डल आणि ही एक कॅन्डल, ह्या मोठ्या निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला बघायला मिळतात ते आणि त्या 2 कॅन्डलच्या नंतर आपल्याला इकडे एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बघायला मिळते. ओके. आणि ही जी प्राइस ॲक्शन आहे ना, ही आत्ता जर बघितलं तर आपल्याला इकडे इनसाइड कॅन्डल बघायला मिळते. परंतु इकडे जर एक मोठी ग्रीन कॅन्डल जर तयार झाली तर हा बॉटमवरती एक मॉर्निंग स्टार बघायला मिळतो. ओके. इकडे मी तुम्हाला दाखवतो कशी पद्धती होऊ शकते. इकडे जर ग्रीन कॅन्डल तयार झाली तर हा बॉटमवरती एक मॉर्निंग स्टार बघायला मिळू शकतो आणि इकडनं जर ब्रेकआउट सुरुवात झाली तर मग हा ब्रेकआउट परत आपल्याला या हायर लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. ओके. मग ही
ट्रान्झॅक्शनची एक सुरुवात आहे. ओके, त्याच्यासाठी काय आहे, लेवल ब्रेक करणं देखील गरजेचं आहे. मग आता जर इकडनं हा जर सपोर्ट आहे 24,076चा किंवा 24,000चा, हे जे राऊंड लेवलचे सपोर्ट आहे, हे जर ब्रेक केलं तर मग ही ट्रान्झॅक्शन बनते का, नाही बनत आहे. मग आपण जो हा बुलिश व्यू डिस्कस करतोय का, ही बनण्याची पॉसिबिलिटी किती होती, कमी होती खूप. ओके, परंतु आत्ता जी ट्रान्झॅक्शन बनते डेली टाइम फ्रेमवरती, ती मी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, म्हणजे काय आहे की इकडे जर कुठं आधी बघितलं का तुम्ही मॉर्निंग स्टार इकडे बनलेला, मल्टिपल ठिकाणी तुम्हाला मॉर्निंग स्टार बनलेले दिसतील. ओके, इथे काहीसं बनलं होतं असं. ओके, त्याच्यानंतर मार्केटवर गेलं होतं. इकडे जर बघितलं तर इथे एक मॉर्निंग स्टार बनला होता, त्याच्यानंतर मार्केटवर गेलो होतं. इथे जर बघितलं तर इथे एक छोटासा मॉर्निंग स्टार बनला होता. ओके, तर काहीसं या लेवलवरती काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. परंतु लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितले, हा दिवस जर सोडला आणि त्याच्या आधीचे 2 ट्रेडिंग सेशन, तर हे खूप निगेटिव्ह ट्रेडिंग सेशन आहेत. आणि निगेटिव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये आपण एक दिवसाच्या ट्रेडिंग सेशननंतर आपण काय विचार करतोय की एक ब्रेकआउट जर आला तर मार्केटमध्ये एक मोठी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. हे थोडासा ओव्हरऑल व्ह्यू आहे. ओके, ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. आता प्राइस ॲक्शनच्या नजरेने थोडंसं मार्केटला बघण्याचा प्रयत्न करा. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती गेलं तर आपल्याला काय बघायला मिळते, हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट. इकडे जर बघितलं तर एका या लेवलचा सपोर्ट होता मल्टिपल टाइम, त्या सपोर्टच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली आहे. ओके, म्हणजे जर बघितलं तर हा डबल बॉटम म्हणून मार्केटवर गेलं होतं, या लेवलती परत पुलबॅक. आणि इतक्या निगेटिव्ह मार्केट म्हणजे 2 निगेटिव्ह कॅन्डल करूनही, ही एक निगेटिव्ह, हा एक निगेटिव्ह कॅन्डल करूनही मार्केटची क्लोजिंग जर बघितलं तर वरच्या लेवलला आहे. म्हणजे जो मार्केटचा निगेटिव्ह मोमेंटम होता, बघा थोडंसं समजून घ्या प्राइस ॲक्शन, जो मार्केटचा निगेटिव्ह मोमेंटम होता, मार्केटने काय केलं, इकडे ब्रेकडाऊन केलं. मार्केटने हा जो गॅप होता बघा, इकडे गॅप पेंडिंग दिसतोय का, गॅप पेंडिंग दिसतोय का, तो गॅप फिल केला बॅक, त्याच्यानंतर वरती गेले. म्हणजे काहीशी लिक्विडिटी इकडे मार्केटने ग्रॅप केली आहे आणि त्याच्यानंतर क्लोजिंग आहे ती जवळजवळ आजच्या इंट्राडेच्या हायला आहे. ओके, आणि तुम्ही जर बघितलं असेल तर लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन मार्केट क्लोजिंग लोला करत होतं. आज मार्केटची क्लोजिंग इंट्राडेच्या हायला आहे. म्हणजे थोडीशी पॉझिटिव्ह सिनारिओ आपल्या इकडे काय बघायला मिळते, मार्केटमध्ये बघायला मिळते. ओके, व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु आवर्जून विचारात घ्या व्हिडिओला, कारण की काय होतं की खूप चांगल्या पद्धतीने मी प्राइस ॲक्शन एक्सप्लेन करत असतो. ओके, त्याच्यात लेवल काय बनतं समजून घ्या. ही एक रेजिस्टन्स लेवल, कारण की याच्यानंतर जर मार्केटने ब्रेकआउट दिला ना, तो ब्रेकआउट काहीसा मोठा बघायला मिळू शकतो. नो ट्रेडिंग झोन. मग इकडे काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते, मार्केट राउंडिंग 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 राउंडिंग. ओके, आपल्याला अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन दाखवते. इकडे जर बघितलं तर ही देखील एक आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते या लेवलच्या वरती. आता वरती क्लोजिंग होण्यासाठी मार्केट या लेवलपासून इथपर्यंत आलो, तिकडे हेल्दी पुलबॅक घेतला, सीएसची कॅन्डल वरच्या लेवलला क्लोज आहे. मार्केट या लेवलमध्ये जर कन्सल्टेशन करून ब्रेकआउट देत असेल वरच्या साईडला, म्हणजे 24,180, हा जो टेक्निकल रेजिस्टन्स आहे नो ट्रेडिंग झोनचा, या लेवलच्या वरती जर क्लोजिंग देत असेल तर इकडनं मार्केटमध्ये काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. आणि इकडे तुम्हाला बघायला मिळेल की आधीही या लेवलवरनं मार्केटने बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे. दाखवलंय का, दिसतोय का, तर दिसतोय. म्हणजे या लेवलवरती काय होतं, एक डिमांड झोन क्रिएट केल्यानंतर मार्केट इकडनं बुलिश झालं होतं. ओके, इकडनं मार्केटने एकदा या लेवलवरती एकदम ब्रेकआउट फेलियर करून खाली गेलं मार्केट. ओके, आणि त्या दिवशी एक्सपायरी होती सेन्सेक्सची. ओके, आणि आत्ता मार्केट परत त्याच लेवलवरती आपल्याला दिसतंय. मग इकडे जर छोटासा पुलबॅक घेऊन जर मार्केटवर गेलं तर काहीशी अशा पद्धतीने एक बुलिश प्राइस ॲक्शन क्रिएट होईल आणि त्याच्यानंतर मार्केटची जी मोमेंटम असेल ती आपल्याला काहीशी 24,218 या रेजिस्टन्सवरती, सेकंड लेवल जर बघितलं तर 24,253 आणि 24,780 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघाल तर डाऊन साईडला स्पेस आहे तो थोडासा लिमिटेड बघायला मिळतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं होतं की डाऊन साईडला स्पेस थोडासा लिमिटेड आहे, कारण की डाऊन साईडला खूप ठिकाणी आपल्याला सपोर्ट बघायला मिळते आणि सपोर्टवरती मार्केट येऊन थांबलेलं आहे.
आता मोस्ट ऑफ द जर तुम्ही प्राइस ॲक्शनचं तुम्हाला जर ॲडव्हान्स नॉलेज असेल तर सपोर्टवरनं बुलिश आणि रेजिस्टन्सवरनं सेलिंग अशा पद्धतीचं प्राइस ॲक्शन वारंवार बघायला मिळतं मोस्ट ऑफ द टाईम आणि त्याच लेवलवरती मार्केट येऊन थांबले. परंतु मार्केट जर नाही ही लेवल ब्रेक केली आणि मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला 24,140चा तर काहीसा छोटा निगेटिव्ह म्हणजे सेलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो 24,100 24,080च्या आसपास. ओके, ही मोमेंटम या लेवलची इथपर्यंत आलं तर मार्केटमध्ये ट्रेड मॅनेजमेंट एक कन्सेप्ट आहे ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ज्या की सगळ्या कन्सेप्ट इकडे मी प्राइस ॲक्शनच्या सेटअप ट्रेनच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहे. ओके, आता गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास, ओके, गॅप डाऊन जर ओपन असेल या लेवलच्या आसपास कुठे इकडे आसपास तर ही पूर्ण लेवल जी आपल्याला आहे ती डिमांड झोनमध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर मार्केटमध्ये फ्रेश काय प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनतोय का हे पाहणं गरजेचं आहे. ओके, मग तिकडनं परत काहीसं बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप अप ओपन होत असेल तर मग थोडासा वेळ घेईल मार्केट, थोडंसं कन्सोलिडेशन करून थोडंसं सपोर्ट बिल्डअप करून सपोर्ट नंतर जर रेंज ब्रेक करत असेल इंट्राडेची, ओके, किंवा इंट्राडे हाय ब्रेक करत असेल तर परत मार्केट मग काहीसा मोमेंटम आपल्याला बुलिश दाखवू शकतं. ओके, आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला समजलं असतील. व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी पण बघितलं तर बँक निफ्टीने पण हा जो बघा आजचा बँक निफ्टीचा लो जर बघितला तर या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट होता. लो काय लावलाय 57,281चा जो की काल आपण शेवटची लेवल डिस्कस केली होती. त्या लेवलवरनं मार्केट वरती गेलं, पुल बॅक घेतलं, परत त्याच लेवल मार्केट परत आलं. मार्केटमध्ये इकडे देखील ट्रेंड लाईन बघायला मिळते. याची देखील काहीशी प्राइस ॲक्शन आपल्याला बुलिश बघायला मिळते. ओके, मग याच्या थोड्याशा लेवल आपण ॲडजस्ट करूया कारण की लेवल टू लेवलच आहे बँक निफ्टी. याच्यामध्ये नो ट्रेडिंग झोन जर बघितला ना तो थोडा मोठा बनतोय आणि डाऊन साईडला जर मार्केट ब्रेक करत असेल ना तर हायर साईड रिस्क आहे. हायर साईड आधी बुलिश साईडचे लेवल समजून घ्या. ओके, 57,500 रेजिस्टन्स लेवल बघायला मिळते. नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे. ही लेवल जर मार्केट छोटासा पुलबॅक घेऊन जर ब्रेक करत असेल, आता छोटासा पुलबॅक का बोलतोय कारण की ऑलरेडी त्या लेवलवरती मार्केट आहे. 57,500च्या आसपास मार्केट आहे. एक छोटा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर या लेवलची फर्स्ट रेजिस्टन्स आहे 57,654, सेकंड 57,782 आणि थर्ड 57,900च्या आसपास अजून एक लेवल आहे 58,000 राऊंड लेवल. ओके, आता इकडनं पण हा मोमेंटम आधी दिलेला आहे मार्केटने, दिसतोय का? दिसायला पाहिजे. ट्रेंड लाईन आहे का? तर ट्रेंड लाईन देखील आहे. खाली मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलेत का? तर मल्टिपल टाइम सपोर्ट पण घेतलेले आहे. तर मग इकडे आपल्याला एक सुंदर प्राइस ॲक्शनची वाट बघायची. लेवल ब्रेक झाली तर आपली जी काही रिस्क मॅनेजमेंट आहे, पोझिशन सायझिंग आहे, जे काय तुमचं कॅपिटलनुसार तुमचे काही रिस्क असतील त्या पद्धतीने तुम्ही विचार बुलिश साईडचा करू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला मार्केटमध्ये सपोर्ट खूप जास्त आहेत, जवळजवळ आहे. रिस्क फॅक्टर डाऊन साईडला देखील जास्त आहे. त्यामुळे नवीन लोक असेल डाऊन साईडला जर मार्केट ब्रेक करत असेल तर विचार करा डाऊन साईडला जायचं आहे का नाही जायचं ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे तुमच्या प्राइस ॲक्शनवरनं, तुमच्या नॉलेजवरनं. कारण की मार्केटमध्ये नेगेटिव्ह साईडला रिस्क फॅक्टर ही हायर साईड आहे. मग तो रिस्क तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करता आला पाहिजे. डाऊन साईडला जर आलं तर टप्पा खाऊ द्या कारण की टप्पे इकडे बघायला मिळतं ते वारंवार. एक मिनिट फक्त. डाऊन साईडला आलं तर टप्पा बघा सिमिलर चार्ट बघायला मिळाला. माझं पण आत्ता एक सेकंदासाठी कन्फ्युजन झालं होतं, मी याच्यावरती एक्सप्लेन करतो पण तो चार्ट इकडे. ओके, डाऊन साईडला टप्पा खाऊन 57,281 ही लेवल जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट 57,157 आणि 57,045 या काही लेवल डाऊन साईडला बघायला मिळतात. डाऊन साईड थोडीशी रेंज आहे ती छोटी आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन 57,281 57,500 साधारण 220 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, गॅपअप जर पण झाला असेल, गॅपअप जर पण होत असेल तर थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घेऊन मग तिकडे आपल्याला काय व्ह्यू बनतोय बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. जाऊया सेन्सेक्समध्ये. आता सेन्सेक्समध्ये जर बघितली तर आज एक सेन्सेक्समध्ये इनसाइड कॅन्डल सेटअप होता. दिसला का तुम्हाला? कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट, त्याच्यानंतर परत मार्केटने इकडे एक टॉप तयार केला, नेगेटिव्ह मोमेंटम, परत कन्सोलिडेशन करून ही CS ची 3 PM नंतरची मोमेंटम जी की
व्हेरी टफ आहे. बघताना आपल्याला मार्केट संपल्यावरती समजतं की बाबा हां अशा पद्धतीने मोमेंटम झाला. तुम्हाला काही रील्सही येत असतील की CS वरती कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, CS कसं पकडता आलं पाहिजे, CS वरती काय स्ट्रॅटेजी आहे का. तुम्ही जर समजूतदार असाल ना तर 9:15 ते 3 वाजेपर्यंत जवळजवळ जर बघितलं तर 4.5-5 तासाचं ड्युरेशन आहे. 5-5.5 तास 6 तास सोडून शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जर तुम्हाला मार्केट जर बघायचं आहे तर मग इतकं मार्केटचा विचारच कशाला करताय. ओके, तर हे थोडंसं गोष्टी डोक्यात समजून घेणं गरजेचं आहे. कोण कशा पद्धतीने व्हिडिओ बनवतोय, कोण कशा पद्धतीने तुम्हाला चेपवतोय, हे जर तुम्हाला कळालं ना तर मग तिथनं तुम्हाला एक स्टेप तुम्ही पुढे येसाल. नाहीतर मग काय बोलणार आता, असं आहे ना. सगळे लेवल रिमूव्ह करूया. इथे जरी बघितलं तर निगेटिव्ह साईडला थोडीशी रिस्क आहे. प्रायजेक्शन समजून घ्या की एक राउंडिंग बॉटम तयार केलेलं आहे. एक ब्रेकआउट फेलियर करून वरती जाऊन एक राउंडिंग बॉटम तयार केलं आहे. पुलबॅक घेऊन छोटासा जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर 77,400 एक छोटीशी टेक्निकल रेजिस्टन्स लेवल आहे. इकडे थोडीशी नजर ठेवा. ही लेवल ब्रेक होते तर फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे 77,500 या लेवलवरती. सेकंड रेजिस्टन्स 77,666. ओके, फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला एक ट्रेंड लाईन छोटीशी बघायला मिळते आपल्याला. आता ही ट्रेंड लाईन अशी दिसते. इकडनं जर येऊन मार्केट इकडनं जरी ट्रेंड लाईन ब्रेक करत असेल तर छोटासा डाऊन साईडला ही पण लेवल बघायला मिळू शकते 77,077. आणि नाहीच ट्रेंड लाईन केली, डायरेक्ट खाली आलं, छोटा टप्पा खाला आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर मग 76,932 आणि 76,818 या काही दोन लेवल बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं 77,300, 77,77 नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. काय कन्सोलिडेशन करायचे करू द्या कन्सोलिडेशन. ओके, ब्रेकआउट काय येतोय, प्राइस ॲक्शन काय बनते हे पाहिल्यानंतर मग प्राइस ॲक्शनचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आणि गॅप अप जर ओपन होत असेल तर गॅप अपमध्ये मार्केट या आणि रेंजच्यामध्ये आहे. थोडा पुलबॅक घेऊन छोटासा सपोर्ट क्रिएट करून मग काही प्राइस ॲक्शन बनतंय का ते बघून, किंवा गॅप अप नंतर तर थोडंसं कन्सोलिडेशन झालं, रेंज झालं किंवा इनसाइड कॅन्डल सेटअप झाला तर त्याच्यानंतर फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते, त्याच्यानंतर मग मार्केटचा मोमेंटम काय राहू शकतो प्राइस ॲक्शननुसार ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर मग गॅपडाऊन नंतर मार्केट एक बुलिश मोमेंटम दाखवण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. सेलिंग साईडला रिस्क फॅक्टर आहे. सेलिंग साईडला ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी जास्त वाढते. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स व्यवस्थित चार्ट समजला असेल, प्राइस ॲक्शन समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.